लाल कांद्याची जी आवक आहे, ती आज नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घटलेली आहे. ती आता लाखाच्या खाली आलेली आहे. अगदी 75,000च्या सुद्धा. आणि उन्हाळी कांद्याची आवक संपूर्ण राज्यातली जी आहे, ती काही फार वाढलेली नाही. ती 50,000चा क्विंटलचा टप्पा ओलांडू शकलेली नाही. एकूणच उन्हाळी कांदा आणि लाल कांद्याचं गुणोत्तर लक्षात घेतलं तर लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांदा अजूनही 20 ते 25%च आहे आजच्या दिवशी. तर हा थोडा शेतकऱ्यांना दिलासादायक गोष्ट आहे. मागच्या सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला आणि सगळ्या राज्यामध्ये कांद्याची आवक झाली, तेव्हा ती होती 4.5 लाख क्विंटल आणि या सोमवारचा आकडा जो आत्ता सांगतोय की कांद्याची आवक आता 3.5 लाख क्विंटलवर आलेली आहे. त्यामध्ये लाल कांद्याचा घटण्यामध्ये मोठा हातभार आहे. आता हा सगळा आवकेचा जो खेळ आहे तो दिलासा देऊ शकतो का? हा प्रश्न असतानाच दुसरीकडे एक दिलासा किंवा तुमच्या जखमेवर फुंकर मारण्याचं काम आज आपल्या खासदारांनी केलेलं आहे कांदापट्ट्यातल्या. आज संसदेसमोर त्यांनी कांद्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केलं. ते आंदोलन काय आहे आणि आजच्या कांद्याच्या संदर्भात कुठे बाजार कसे मिळालेत, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. याच्यानंतर हमीभावाच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मंगळवार 24 मार्च 2026. आपण बाजारभावाची चर्चा या व्हिडिओमध्ये करतच असतो. बाजारभावांचे विश्लेषणही घेत असतो आणि अशा काही बातम्या जेव्हा येतात, मग ते हमीभाव मिळणं, हमीभाव मिळेल का किंवा त्याची किती गरज आहे याची पण आपण चर्चा करत असतो. तो सुरुवातीला दिल्लीवरनं जी बातमी येते आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. खासदार निलेश लंके जे आहे त्यांच्या फेसबुकवर त्यांनी या गोष्टी शेअर केलेल्या आहे. अनेक माध्यमात ती तुम्ही वाचली असेल किंवा बघितली पण असेल. तर संसद भवनाचं जे मकरद्वार आहे त्या परिसरामध्ये कांदापट्ट्यातले जे खासदार आहेत त्यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या काय आहेत, तर कांदा उत्पादकांना MSP लागू करावा, हमीभाव लागू करा, स्वस्त आणि दर्जेदार बियाणं उपलब्ध करून द्यावीत, कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावीत. आता सध्या मुक्त आहेच, पण हे मुक्त असण्याचं किंवा त्याच्यावर कुठलाही टॅक्स किंवा कुठलाही काय निर्यात शुल्क लादण्याचं जे मध्यंतरी निर्णय घेतले जातात ते पूर्णपणे काढून टाकावेत आणि निर्यात वाढीसाठी ठोस धोरण आखावे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचे बाजारभाव पडण्याचे किंवा पाडण्याचे जे कारस्थान ज्या नाफेडच्या आडून होतं, नाफेड NCCFच्या कांद्याच्या आडून, तर ते नाफेड आणि NCCFच्या खरेदी प्रक्रियेची CBI चौकशी करावी. अशा सगळ्या मागण्या आहेत. इथे खासदार जे होते ते भास्करराव बगरे सर पिंपळगावचे, बजरंग बप्पा सोनवणे, शोभाताई बच्छाव, बाळा मामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते आणि इथे जे आहे ते निलेश लंके, अशा 7 खासदार इथे होते आणि त्यांनी संसदेसमोर हा आवाज उठवला, निदर्शनं केली आणि या मागण्या समोर ठेवल्या. कालच देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन केलं आहे की युद्धाचा काळ अतिशय कठीण आहे. थोडक्यात कोरोनाच्या काळात जसा त्रास झाला किंवा काय असं त्यांना सुचवायचं असेल असं विश्लेषक सांगत आहेत. पण हा काळ कठीण असला तरी शेतकऱ्यांची खतं असतील, आणखी काही गोष्टी असतील, या संदर्भात त्यांना अडचणी येणार नाही असं ते म्हणत आहेत. आता खतांची परिस्थिती काय आहे आणि देशात किती खरंच साठा शिल्लक आहे याचा आपण आढावा लवकरच घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की काय स्थिती आहे. पण त्या पार्श्वभूमीवर हे जे आंदोलन केलं आणि सरकारला कुठेतरी जाग आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या आणि हा आवाज कुठेतरी तो पोचवण्याचा प्रयत्न आहे. बरेचदा दिल्लीवरनं असं होतं, मी असं म्हणालो आहे की नाशिक आणि दिल्ली हे 2 असे जसे भूकंपाचं केंद्र असतं किंवा एपिसेंटर असतं, तसं कांदा बाजारभाव पाडण्याचं जे काम आहे ते दिल्लीतले माध्यमं सर्वात आधी करतात आणि त्यानंतर त्याला जी जोड मिळते ती नाशिकच्या माध्यमांमधनं मिळते, ठराविक त्याच्यामध्ये. आता याची फार चर्चा करणार नाही, पण आज पहिल्यांदा असं झालं आहे की दिल्लीमध्ये कांद्याचे भाव वाढवण्यासाठी कोणीतरी पुढे येतं आहे
आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं त्यांचा आवाज म्हणून किंवा त्यांच्यासाठी आंदोलन करायला या गोष्टी होत आहेत. ही एक चांगली सकारात्मक बाब असली तरी हमीभावाच्या संदर्भात मागे आपण एक व्हिडिओ केलेला होता. मुळात हमीभाव हा नाशवंत पिकांना किंवा कांदा जसा त्याचं रब्बी कांदा जरी साठवणीत टिकत असला तरी तो 5-6 महिन्यांपेक्षा जास्त टिकत नाही. त्यामुळे हमीभाव त्याला द्यायचा का, असे सगळे प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, कांद्याला समजा 1,500 ते 2,000 3,000 असा हमीभाव दिला तर अनेकदा कांद्याच्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त किमती होतात. परिणाम काय होईल की समजा हमीभाव 3,000 दिला आणि पूर्वी जे व्यापारी 3,000 पेक्षा जास्त खरेदी करायचे, मग त्यांना मर्यादेतील ते काही फार मग भाव वाढून देणार नाही, अशी पण भीती शेतकरी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी मांडलेली आहे आणि आपण त्यांच्या नावाचं ते सांगितलेलं आहे. या संदर्भात आपण व्हिडिओ पण दिलेले होते. म्हणजे याच्यामध्ये शेतकरी संघटना आणि एकूण प्रतिनिधींमध्ये 2 मतप्रवाह आहे. पण एक मात्र पक्क आहे की अनेकांना असं वाटतं की कांद्यावर अनुदान द्यावं, कारण आत्ताची परिस्थिती तशी बिघडत चाललेली आहे. यंदाचे बाजारभाव पुढचे 2 दिवस महत्त्वाचे असतील हे मी सांगितलेलं होतं. आता कांद्याचे जे बाजारभाव आहे ते बघूया. तुम्हाला कांद्याचे जिल्हावार बाजारभाव या संपूर्ण आठवड्यात काय राहतील आणि त्यानुसार काय निर्णय घ्यायचा हे जर पाहायचं असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात. मेंबरशिपमध्ये आपण अनेक गोष्टी येणाऱ्या काळात देणार आहोत, त्यामुळे तिथे पण तुम्हाला त्याचे लाभ होतील. इथे तर आपण सांगतच असतो. आज आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळी कांद्यापासून सुरुवात करू. उन्हाळी कांद्याची जे दर आहेत, पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याला 300 ते 1,000 आणि 825 सरासरी दर मिळाला. लासलगावच्या निफाड बाजारात उन्हाळी कांद्याला 500 ते 1,057 आणि सरासरी 951 दर मिळाला. कळवणला 750 ते 1430 आणि 975 सरासरी दर मिळाला. चांदवडला 700 ते 1310 आणि 1160 सरासरी दर मिळाला. सटाण्याला 240 ते 1295 आणि 1005 सरासरी दर मिळाला. पिंपळगावला 12,650 उन्हाळी कांद्याची आवक झालेली आहे. बघा, उन्हाळी कांद्याची आवक आता वाढती आहे, पण एकूण सगळी ती किती आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. 300 ते 1,500 दर मिळाला आहे, 1275 पर्यंत आहे सरासरी. नामपूरला 400 ते 1400, 1150 सरासरी दर आहे आणि देवळ्यामध्ये 350 ते 1350, 1100 असा सरासरी दर आहे. कांदा विकायचा की ठेवायचा, काय करायचं? ज्यांच्याकडे चाळीची चांगली सोय आहे आणि ज्यांचं कांद्याचं छान सॉर्टिंग केलं आहे, सुकवलेलं आहे, त्यांनी तो साठवावा आणि बाकीच्यांनी विकावा, असं आपण नेहमी जनरल स्टेटमेंट करत असतो. पण रविवारी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये याचं अगदी बारीक सांगितलेलं आहे. कांदा विकायचा, ठेवायचा, विकायचा असेल तर किती विकायचा ते तुम्ही जॉईनच्या बटनावर तुम्ही ते बघू शकता. आता हे झाले उन्हाळी कांद्याचे दर. आजचे लाल कांद्याचे दर जे आहे ते काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सरासरी मी वाचून दाखवतो, फार वेळ घेत नाही. कोल्हापुरात 1,000, अकोल्यामध्ये 800, छत्रपती संभाजीनगरला लाल कांद्याची आवक अगदीच 3,000 झाली, 850 सरासरी दर आहेत. खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये 1200, दौंडच्या केडगाव बाजार समितीमध्ये 900, साताऱ्यामध्ये 1,000, राहत्यामध्ये 300 ते 1300 आणि सरासरी 1,000. जुन्नरच्या आळेफाट्याला चिंचवड कांद्याला जो बाजारभाव मिळाला आहे 700 ते 1300 आणि सरासरी 1,000. सोलापुरात कांद्याचा जो बाजारभाव आहे लाल कांद्याची साधारण 30,000 आवक झाली, 100 ते 1650 आणि सरासरी मात्र कमी आहे, 700 आहे. येवल्यामध्ये अंदरसूल बाजारामध्ये 700 दर मिळाला. लासलगावच्या निफाड बाजारात 851, धुळ्यामध्ये 850, कळवणला जो मिळाला आहे 751, पिंपळगावच्या सायखेड्याला मिळाला आहे 900. असे सगळे एकूण दर आहे. पुण्यामध्ये पिंपरीमध्ये दर मिळाला 1200 आणि मोशीमध्ये 750 असे दर मिळालेले आहेत. नाशिकमध्ये पोळ कांद्याला 800 दर मिळाला आहे आणि वडूजला मिळाला आहे 800 सरासरी. थोडक्यात 800 ते 1,000 रुपये आणि काही ठिकाणी 700 रुपयांपर्यंत लाल कांदा आलेला आहे. लाल कांद्याच्या संदर्भात आपण खूप आधीच भाकीत केलेलं होतं. आपण चॅनलला जोडून राहण्यासाठी आणि असेच अपडेट पाहण्यासाठी इथे सबस्क्राईबला चे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, हिरव्या बटनावर बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. आगामी काळात उद्या परवा आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू. त्यानुसार कशी स्थिती राहील मार्केटची
त्याची माहिती होईनच. जोडून राहा. धन्यवाद.